दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। दिंडोरी तालुक्यातील रस्त्यांची झालेली दुरावस्था आणि ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले असून तालुका आता खड्ड्यांचा बालेकिल्ला बनल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष तौसिफ मणियार, युवक तालुकाध्यक्ष मनोज खांदवे यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर तीव्र निदर्शनं करण्यात आली। संतप्त कार्यकर्त्यांनी कार्यालयाच्या पायऱ्यांवर थेट गाळ ओतून प्रशासनाचा अनोख्या पद्धतीने निषेध नोंदविला। नाशिक दिंडोरी रस्त्याची झालेली दुरावस्था तसेच तालुक्यातील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय। अनेकदा निवेदन देऊनही सार्वजनिक बांधकाम विभाग सोपेचं सोंग घेत असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय। या निष्काळजी कारभाराचा निषेध करण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोर्चा काढत जोरदार घोषणाबाजी केली आणि अधिकाऱ्यांचं लक्ष वेधण्यासाठी थेट कार्यालयाच्या पायऱ्यांवर गाळ ओतून आंदोलन केले। प्रशासनाने तात्काळ रस्त्यांची दुरुस्ती न केल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आलाय। रस्त्याची अवस्था झालेली आहे, ही बिकट अवस्था बघता आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आम्ही सर्व पदाधिकारी, सार्वजनिक विभागाचे जे अधिकारी असेल त्या अधिकाऱ्याला जाब विचारण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे। जो दिंडोरी नाशिक रस्त्याचं काम चालू आहे त्या रस्त्यावरचा हा गाळ आम्ही इथे आणलेला आहे। दिंडोरी तालुका द्राक्ष आणि टोमॅटोचं हब मानलं जातं। मोठी उलाढाल ही शेतकऱ्यांची या रस्त्यावरून होत असते। तालुक्यात येणारा एकही रस्ता सांगावा का तो चांगला असेल। मोठी बाजारपेठ आपल्याकडे आहे, आरोग्याचा विषय असेल, गरोदर महिलेला ज्यावेळेस आपण नाशिकला घेऊन जातो तर त्या महिलेचे किती हाल होत्या, या प्रशासनाने, या राज्यकर्त्याने आजच्या या आंदोलनाची दखल घ्यायला पाहिजे। मी आजच्या या आंदोलनातून या सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारितो का तुम्हाला फक्त सत्तेचा माज आहे, तुम्हाला याच्यापेक्षा दुसरं काही गरज नाही। आपली स्वतःची खुर्ची शाबूत राहण्यासाठी जो तो प्रयत्न करत असतो, पण सर्वसामान्य जे शेतकरी असेल, सर्वसामान्य जो दिंडोरी तालुक्यातला नागरिक असेल त्याची व्यथा तुमच्यापर्यंत ऐकू येत नाही, कारण की तुमच्याकडे 5-5, 50-50 लाखाच्या स्वतःच्या गाड्या झालेल्या आहे। त्यामुळे तुम्हाला आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचे तुम्हाला हाल कळणार नाही। मित्रांनो, ज्या वेळेस आपण एखादा अंगावर ड्रेस घालतो तो 1000 रुपयाचा असतो, त्या 1000 रुपयाच्या ड्रेसला आपल्याला एखादा डाग लागला आपण सहन करत नाही। आज लोकांचे कंबरडे मोडले, लोकांचे मोटरसायकल ऍक्सिडेंट होते, याला जबाबदार कोण? विधानसभा इलेक्शन होऊन 2 वर्ष झाले, या नाशिक जिल्ह्याला पालकमंत्री अजून कोणी भेटलेलं नाहीये। 3-3 मंत्री या जिल्ह्यात असताना सत्तेत नाशिक जिल्ह्याचे सर्व आमदार हे सत्तेत आहे। आज विरोधात कोणीच बोलायला नाही, पण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आज सर्वसामान्यांच्या हितासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करणार आहे। आज सोमवार आहे, वर्किंग डे आहे। या अधिकाऱ्यांना आम्ही जाब विचारायला आलेलो आहे, एकही अधिकारी इथं नाहीये। का म्हणून? यांच्यावर कोणाचीच अधिकाऱ्याची पकड नाहीये, एकही अधिकारी आज इथं नाही। सार्वजनिक अभियंता जो आहे आज आम्ही त्याला विचारायला आलेलो आहे का 1 वर्षापासून हा रस्ता खोदून ठेवलेला आहे। 1 वर्ष झाले, 11 फाट्यापासून तर दिंडोरी मसूरपर्यंत या 1 वर्षात त्यांनी सांगावं का एक काम केलेलं आहे। आजच्या या आंदोलनातून मी सरकारला आणि या राज्यकर्त्यांना, या जिल्ह्याचे जे बी कोणी आमदार खासदार आहेत त्यांना प्रत्येकाला मी विचारितो का येणाऱ्या काळात जर या आंदोलनाची दखल घेतली नाही, हा रस्त्याचे डागडोजी मलमपट्टी काहीच नको आम्हाला, तात्पुरते खड्डे बुजवायचे, मलमपट्टी करायची, हे चालणार नाही। लवकरात लवकर हा रस्ता पूर्ण करा, नाही तर याच्यापेक्षा मोठं आंदोलन आज तरी गाळ आणलेला आहे। मोठ्या टँकर आणि डंपर आणू आम्ही, कलेक्टर ऑफिस असेल, पीडब्ल्यूडीचं ऑफिस असेल, तिथं आम्ही हा गाळ ओटल्याशिवाय राहणार नाही। तेव्हा या प्रशासनाला जागेल। लोकशाहीचा अधिकार आहे तुम्हाला प्रश्न विचारण्याचा। रस्ते, पाणी, वीज हा तुमचा मूलभूत अधिकार, हे सरकारने द्यायलाच पाहिजे। आमच्याकडून टॅक्स घेता आणि त्याच्या बदले देता काय? मी आपल्या सर्वांना विनंती करतो का आपण याच्या पुढे कधीच टॅक्स भरू नका। जोपर्यंत आपल्याला चांगले रस्ते, चांगलं पाणी, चांगली वीज भेटेल तोपर्यंत एकही टॅक्स देऊ नये। आणि यानंतर जो कोणी आमची आंदोलनाची दखल घेत त्यांनाही सुद्धा विनंती आहे का जे राज्यकर्ते, जे मंत्री या मतदारसंघात फिरत असेल, जिल्ह्यात फिरत असेल, त्यांना त्या फोटो काढा त्या खड्ड्याचे आणि त्यांना पर्सनली टॅग करा। एक युवक काय करू शकते दिल्लीच्या जंतर मंतरने दाखवलेले, आम्ही सर्व युवक आहेत
तालुक्याचे आम्हाला हे कधीच सहन होणार नाही का आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचे हाल होत असेल. आज तुम्हाला वाटत असेल का तालुक्यात विरोधक नाही, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते तुम्हाला तोंडाला जोपर्यंत तुमचा फेस पडत नाही ना तोपर्यंत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 100% आंदोलन करतो. आज फक्त गाळ वतलेला आहे. लक्षात ठेवा, एकही अधिकारी इथं नाहीये, एकही अधिकारी विचारायला आला नाही का काय करताय काय नाही. आणि शिवाय आज सोमवार आहे. या आंदोलनातून मी तीव्र असा इशारा देतो, जर या आंदोलनाची दखल जर कोणी घेतली नाही आणि रस्ता नाशिक करून रस्ता लवकरात लवकर फास्ट कॉन्क्रिटीकरण झालं नाही तोपर्यंत आम्ही याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात आंदोलन करू. यावेळी विधानसभा अध्यक्ष संदीप भेरे, शहराध्यक्ष सागर गुंबाडे, विद्यार्थी तालुकाध्यक्ष सार्थक निखाडे, सामाजिक न्याय तालुकाध्यक्ष संतोष लोखंडे, गोरख धात्रक, मयूर घरत, तेजस मुरकुटे, आदित्य मुरकुटे, अभिषेक मुरकुटे, संजय घाडगे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. संतोष विधाते, दक्ष न्यूज, दिंडोरी.